जालना मर्चंट बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी फिर्यादीच आरोपी निघाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी मिथुन घोगे सर आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। खरं तर फिर्यादीच आरोपी निघाल्याची बातमी समोर येत आहे। कसा हा तपास निष्पन्न झाला, कसा तपास केला? मागील आठवड्यामध्ये जालना शहरातील जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या फसवणुकीसंदर्भात चंदनजिरा पोलीस स्टेशन येथे 23,33,00,000 रुपयाची फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान एकूण 4 इतर त्याचे सहकारी निष्पन्न झाले। त्या सर्वांना एकूण 5 लोकांना आपण यापूर्वी अटक केली होती। अटकेदरम्यान त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान साधारण 177 बनावट लाभार्थ्यांची कागदपत्रे बँकेला सादर करून त्यांच्या माध्यमातून 23.5 कोटीपेक्षा अधिक रकमेचे त्या ठिकाणी अपहार केल्यासंदर्भात निष्पन्न झाल्यानंतर जालना मर्चंट बँकेच्या वेगवेगळ्या शाखा आहे, या शाखांचे शाखाधिकारी यांना आपण चौकशीसाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांच्या चौकशी दरम्यान किंवा इतरही कागदपत्रांच्या सखोल अवलोकन केल्यानंतर बँकेचे जे मुख्य व्यवस्थापक आहे राजेंद्र टोकशा यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला। काल रोजी आपण त्यांनाही चौकशीसाठी बोलून सखोल चौकशीअंती त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि काल मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे। सदर प्रकरणी त्यांची देखील चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये सद्यस्थितीला किती आरोपी अटकेत आहेत? जालना मर्चंट बँकेमध्ये बँकेच्या याच्यामध्ये एकूण 6 आरोपी आपण अटकेत आहे आणि त्यांच्या चौकशी दरम्यान इतरही काही नावे निष्पन्न होऊन आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। एकूणच आपण पाहतोय की जालना मर्चंट बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अजूनही काही आरोपी वाढण्याची शक्यता जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय नवीन माहिती समोर येते आणि काय काय याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।